फायनली मित्रांनो आपला जो प्लॅन मोठा झालेला तो आपण सक्सेसफुल करतोय। आपण आलेलो आहे मुंबई सेंटरवरनं आपण द्वारकेला आलेलो आहे। तर द्वारकेमध्ये आपण कसं आलं ते तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलं। आपण तिकडे मुंबईला ट्रेन पकडली, त्याच्यानंतर द्वारकेला आलो, तिकडनं बस आपलं त्या तिकडनं रिक्षा पकडून आपण जिकडे आपण हॉटेल बुक केलेलं आहे तिकडे आलेलो आहे। आता इकडनं आता फ्रेश वगैरे होऊन खाऊन पिऊन वगैरे फ्रेश वगैरे होऊन आता आपण जाणार आहे द्वारकाधीश या मंदिरामध्ये दर्शन करायला आणि काय लोकल स्पॉट असेल ते। तर आज आपण द्वारकामध्ये राहणार आहे आज आणि उद्या। तर आज आपण जे मेन मंदिर आहे तिकडे जाणार आहे आणि उद्या पण आपण वेगवेगळे स्पॉट वगैरे फिरणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आपले यूट्यूब चॅनल ते नवे असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आपले नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला आता आपण पुढे जाऊ। त्याच्या आधी तुम्हाला हॉटेल दाखवतो आपण कुठं कसं आहे इकडचं। चला, तर हा इकडे हॉटेल आहे, इकडे आम्ही घेतलेलं आहे बघा। हे सर्व बेड आहे आणि इथे ॲक्च्युली आता आम्ही आतमध्ये इथे राहतो आहे। इकडे असं 3 जण आहेत त्यामुळे आतमध्ये बेड घेतलेला आहे। सो ही इकडची त्यांची प्रॉपर्टी आहे आणि आजूबाजूचं इकडे असं म्हणजे चांगली प्रॉपर्टी आहे, आणि जास्त हे काय नाही। आणि आमची किती 1800 रुपयामध्ये पूर्ण झालेलं आहे हे सर्व। म्हणजे आज आणि उद्या रात्रपर्यंत आम्ही उद्याची ट्रेन आहे आमची, ती जाणार आहे इकडे आपलं सोमनाथला। तो सोमनाथ पण आपण सर्व करणार आहे, द्वारका सोमनाथ सर्व करणार आहे। तर धमाल मस्ती येणार आहे आपल्याला। ओके, तर आता आज आपण फक्त द्वारकाधीश ह्या मंदिराचं दर्शन करून अजून लोकल जे काय स्पॉट आहेत ते करणार आहे आणि उद्या मेन सर्व गोष्टी फिरणार आहे। तर तुम्ही बघाच, चला। बघा मंडळी, आज आपलं इथे रॉयल हाऊस म्हणून आज आणि उद्यासाठी आपला स्टे आहे इकडे आणि स्वस्तामध्ये इकडे झालेलं आपल्याला डील मिळाली। हे बघा, हा त्याचा कार्ड आहे, हे नंबर आणि मंदिराचे टाइम टेबल हे सर्व आहे इथे। तर इकडे आपलं सर्व तर झालेलं। आता आपण जातोय द्वारकाधीश दर्शनाला, तिकडे जाऊ आपण। चला आता। तर मंडळी, आता आपण सर्व गोष्टी केलेल्या आहे। आता द्वारकाचं मंदिर, द्वारकाधीश आम्ही मंदिर करणार आहे आणि इकडचे लोकल पण करणार आहे स्पॉट। तर ॲक्च्युली आता आम्ही 400 रुपयामध्ये या सर्व गोष्टी केलेल्या आहे, अटूट सर्व गोष्टी इकडे। तर 400 रुपयात आम्ही सर्व फिरणार आहे। आधी आम्हाला 800 बोलले, 900 बोलले, 400 500 बोलले, 1000 पण बोलले, पण आम्ही सर्वीकडे ओळखी करून बोलून 400 रुपयामध्ये झालेलं आहे। तर आता आपण सर्व इकडचे स्पॉट फिरू। तर चला, आता तुम्हाला पण दाखवतो काय काय। आता ही रिक्षा आली, आता रिक्षामध्ये बसून आता आपण जाऊया द्वारकाधीश मंदिराची इथे। ये सर्व बच्चों का ही गेम है, उसमें पूरा दिन चाहिए। एक आदमी का 600-700 रुपया पर पर्सन टिकट है। गोमती नदी सगळं हे आहे, सगळं त्याच्यामध्ये वो कुछ काम का ही नहीं है। चला, आता आपण जाऊ द्वारका मंदिराच्या आधी आणि पहिल्यात आपण जाऊ सर्व लोकल स्पॉट बघायला, त्याच्यानंतर मग लास्टला आपण द्वारकाधीश मंदिराच्या इथे जाणार आहे। चला, आता आपण जाऊ। आता आपण चाललो आहे आणि हे इकडे समोर दिसतात आहेत हे वाले स्पॉट आज आपण करणार आहे 400 रुपयामध्ये। तर बघा, इकडे नंबर पण दिलाय। आता पहिला स्पॉट इकडचा आलेला आहे, इकडनं आता आतमध्ये जाऊ आपण। बघा इकडे त्रिलोकी मंदिर, इकडनं आता आतमध्ये आपण जाऊ, बघू। हे बघा मित्रांनो, इकडे आतमध्ये आहे, हे बघा। से लेके मनुष्य कर्म करते शरीर बिल्कुल नीचे उतर गया। अभी आपका जन्म यहाँ से यहाँ तक है। अभी आपको सिर से पेट तक पवित्र होगा। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, परचिंतन, राग, द्वेष, ईर्ष्या, लालच, आलस सबको छोड़कर सत्य की ओर चलना। सत्य में 16 कला संपूर्ण पवित्रता के आधार पर ही आत्मा वहाँ जाएगी। उसका 8 जन्म नित्यता युग आ गया। 14 पदार्थ 12 जन्म। थोड़ा सा मिलता फिर प्रतीत हुआ प्रश्न द्वापर
21 जन्म 8 कला। ज़्यादा से ज़्यादा मनुष्य का सृष्टि चक्र में 84 बार जन्म होता है। 84 लाख योनि जन्म नहीं, मनुष्य में रहता है, बीज कभी बदलता नहीं। इसमें 42 बार जन्म होता है कड़ी काल में। लेकिन कड़ी काल में मनुष्य में कला भिन्न, देवतावन, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। कड़ी काल में सब शूद्र वर्ण बताया, इतना पवित्र ब्राह्मण भी अभी नहीं है। इसलिए हमारे सेंटरों में ये राजयोग सिखाया जाता है। ब्राह्मण से देवता बनने के लिए सत्युग ओर चलेंगे। ये दोनों पवित्र होते, सत्युग त्रेता दोनों पवित्र होते। यहाँ से पति दुनिया की शुरुआत होती है और सोमनाथ की स्थापना द्वापर की शुरुआत में हुई। यहाँ से अपने पूजा पाठ भक्ति भाव सब करने लगे, साथ साथ गलत कर्म भी करने लगे, तो यहाँ जन्म बढ़ गया कला का। तो यहाँ तो कला है, अभी जो जन्म है उसमें कोई कला है। तो कला को पाने के लिए भी काम को योग सबको छोड़ना होगा। जब पवित्रता अंदर से, सामने सब गंगास्नान करते हैं, क्या गंगास्नान करने से मनुष्य पवित्र हो जाता है? नहीं होता। ही त्यांनी माहिती सांगितली आहे जी, तर हे एक असं पूर्ण अशा प्रकारे इकडे छान प्रकारे त्रेता में राम और सीता, द्वापर में कृष्ण राधा, कलयुग में कौन से ना सासू के अनुसार तो माँ बाप को माँ बाप की लेकिन वो कहाँ कोई मानने वाला है, वो माने का बची 9 लाख जैसे जब आत्मा परिपूर्ण होगी जब भी दुनिया का परिवर्तन स्टार्ट होगा। 9 लाख से स्टार्ट होगा, त्रेता के अंदर 33 करोड़ देवी देवता, फिर वापस से फिर मनुष्य। गाय और शेर उदाहरण के लिए बताया है। सत्युग में गाय और शेर दोनों साथ में पानी पीती होगी, एक दूसरा जानवर भी हानि नहीं पहुँचेगा। जो कड़ी काल में मनुष्य जन्म में भाई भाई में हानि पहुँचती है। मनुष्य जो तकलीफें खड़ी होती है वह कुछ नहीं होगा, एक ही चीज़ है सत्य। झूठ ज़्यादा है, सत्य बहुत है। तेरा है मेरा है तो क्या देवी ग्रहण फिर क्या बचा? वो माया से आपको बाहर निकलना है। आत्मा परमात्मा के बीच में माया, मेरे अंदर आत्मा परमात्मा भगवान, बीच में माया है, उसी में मनुष्य फंसाया है। ये राजयोग दर्शन, अपना मन एक सेकंड में घोड़े की तरह कहाँ भागता रहता है। उसकी लगाम से पकड़ते रखो। घोड़े की लगाम कैसे पकड़ो? ये मन की लगाम को पकड़ते रखो। ये शरीर की गतिविधियाँ बताइए, हाथ, आँख, मुँह, नाक, कान, इसको कंट्रोल से चलाओ और जितना हो सके उतना मौन को धारण करो। जनरेटर बैटरी बताइए, आत्मा की साथ द्वापर के बाद परमात्मा से ये बैटरी बिल्कुल लो, इसको फिर से चार्ज करने के लिए मन भगवान की ओर, इंद्रियों को सत्य के आधार। झूठ की जिंदगी बहुत छोटी है, लालच के अंधकार में डूबा हुआ इंसान कभी कामयाब नहीं होता, उसी में खत्म हो जाता है। थँक्यू। तरी त्यांनी पूर्ण इकडची माहिती सांगितली होती आणि इकडचं मंदिर जो निराकार समूह आता है, ज्योति बिंदु स्वरूप सृष्टिका रचयिता भगवान शिव है। भगवान एक अलौकिक शक्ति है, भगवान को देखने वाली चीज़ है, अंदर आत्मा में झांक कर एक महसूस करने वाली चीज़ है, एक अनुभव करने वाली चीज़ है। ये सब याद बताया कि कड़ी काल का मनुष्य भगवान के इस चीज़ को भूलता है। त्रेता में निर्गुण निराकार शिव, सगुण साकार राम जब त्रेता युग में मनुष्य जन्म में आए तो रामेश्वर की स्थापना हुई। विक्रम राजा ने सोमनाथ की स्थापना द्वापर की शुरुआत में किया। मक्का मदीना में एक छोटा सा पत्थर बताया, वो भी एक शिव का प्रतीक है और शिव शंकर का अंतर बताया। इंडिया में जो 12 लिंग है वो निराकार है, जैसे उसका कोई आकार नहीं, उसको भगवान शरीर में, शरीर केवल चलाने के लिए मेरा रथ नहीं, मैं शरीर परमात्मा, शरीर केवल अभी मास का पुतला, एक दिन तो छोड़ना ही होगा। आत्मा मन बुद्धि संस्कार को जन्म होता है। देखिए आप, आत्मा जीवात्मा के मनुष्य, फिर मनुष्य योनि में मनुष्य करियों की कर्म करते करते कर्म से नीचे गिर जाता। ये कार जो बताएगी शरीर की कार, उसके अंदर ड्राइवर नहीं, जब आपका शरीर है उसके अंदर से आत्मा जितने ड्राइव गया तो पीढ़ी से पीढ़ी जैसे अपने कर्म खत्म हुआ। ये देखो, छोड़ो कर्म को विचलित जाओ, काम को, लोग अहंकार को छोड़ो, सत्य के आधार पर चलो। कड़ी काल में मनुष्य कर्म कैसे भी किया जाता है, फिर भी मरना कोई नहीं चाहता। कर्म ऐसा करो कि बहुत का भी भय न लगे, आखिर डर के अंदर तो है। थैंक यू।
धन्यवाद. पूर्ण चांगली माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊ. चला. हॅलो. हायपरलॅप पण होणार आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे स्वामीनारायण मंदिराची. इथे कसलं एक नंबर मंदिर आहे बघा. त्याचं बांधकाम बघा. खतरनाक आहे. आतमध्ये एंट्री अशी. हे मंदिराचं बांधकाम बघा किती एकदम छान आहे. आणि या साईडला हे सर्व खूप अप्रतिम मंदिर आहे मित्रांनो. स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊ. चला. हे मंदिराचं बांधकाम बघा किती एकदम छान आहे. आणि या साईडला हे सर्व खूप अप्रतिम मंदिर आहे मित्रांनो. स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊ. चला. आपण आलेलो आहे गायत्री शक्तीपीठची इथे. आता इकडे आपण बघू पुढे समुद्र आहे पूर्ण. आणि इकडे माझ्या समोरच इथे गायत्री शक्तीपीठ आहे बघा. इथे समोर आहे गायत्री शक्तीपीठ आहे बघा. तर इकडनंच आपण जाऊ इकडे आतमध्ये. आणि समोरच आहे बघा इकडे समुद्र. सुंदर जागा आहे. आणि हे बघा मेरे दो भाई. आता दर्शन घेऊ आपण गायत्री शक्तीपीठाचं. चला. आता 2-3 फोटो काढू.
इकडे बडकेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि ते व्ह्यू सनसेट व्ह्यू पॉईंट आहे हे बघा. नंदी महाराज आणि इथे गॉगल्स आहेत भाई, गॉगल्स. अरे सनसेट व्ह्यू पाहून झालेला आहे. आता आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये जाऊया. तर चला तिकडे जाऊ आपण. मित्रांनो आता आपला इकडे सनसेट व्ह्यू पाहून झालेला आहे. आता फायनली आपण आता द्वारका मंदिराच्या इथे जातोय. तर इकडे 7 वाजलेले आहेत. 7 वाजलेले आहेत आणि इकडे 9:30 वाजता मंदिर बंद होतं, पण आपल्याला दर्शन होईल तिकडे जाऊन. तर चला आता आपण द्वारका मंदिरामध्ये जाऊ. चला आम्ही आलेलो आहे द्वारकाची इथे. રાજકોટ થી આવેલા હજુબેન મેવાડા, રાજકોટ થી આવેલા હજુબેન મેવાડા જ્યાં હોય ત્યાંથી એક્ઝિટ ગેટ પાસે આવી જાઓ. તમારા છોકરાઓએ मंडळी इकडे तुम्हाला दिसतंय, इकडे तुम्हाला फोन वगैरे ठेवून, फोन तुमचे काय बुटं वगैरे असतील तर इकडेच ठेवून तुम्हाला जावं लागतं. आणि त्याच्यानंतर तिकडनं पुढे इकडनं आपलं जी क्यू आहे, लाईन आहे, ते लाईन सर्व पार करून तुम्हाला इकडनं पुढे आतमध्ये दर्शनासाठी जावं लागतं. हे बघा. तर इकडनं आम्ही लाईनीतून गेलो असं सरळ, इकडनं जाऊन आम्ही मग तसं पुढे आलेलो. मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आता आम्ही मस्तपैकी चमचमीत डिनर करणार आहे. तर हा एक बघा तुम्ही हॉटेलचा जरा नजारा.